आपकी अदालतमध्ये कपिल देव यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येकावर टीका करतात. अनेक अशी नावं आहेत ज्यांच्यावर तुम्ही कायम टीका करत असता. सगळ्यात वरती त्या लिस्टमध्ये नाव आहे ग्रेग चॅपेल यांचं. तुम्ही ग्रेग चॅपेलला म्हणालात की तुम्ही जे टीममध्ये एक्सपेरिमेंट करतात त्याच्याशी मी सहमत नाहीये. जर ग्रेग चॅपेल आपल्या देशाची काही भलाई करत असतील तर आपल्याला काही अडचण नाहीये. आपल्याला आनंद झाला पाहिजे की बाहेरून लोक येतात, आपल्या देशाची सेवा करत आहेत किंवा आपल्या देशाला काही चांगल्या गोष्टी मिळत आहेत, किंवा कुठला एक्सपेरिमेंट किंवा कोणी एवढं स्टबन व्हावं की स्वतःची चूक मान्यच करू नये. तर आपण जर नाही बोललो तर आपल्याला स्वतःशीच लाज वाटतं की आपण इतकं क्रिकेट खेळून सुद्धा जर स्पष्ट बोलू शकत नाही आपण. आणि तुम्ही जे बोललात सचिन तेंडुलकरने सुद्धा त्याच पद्धतीने टीका केली. ते म्हणाले की एक्सपेरिमेंट्स एवढे जास्त नको व्हायला हवेत. सचिनला सुद्धा असं वाटतं की सारखं सारखं त्यांची पोझिशन बदलल्याने त्यांना अडचणी येऊ शकतात. नाही, एक फार छोटीशी गोष्ट आहे की आपण हिंदुस्थानी कशा प्रकारे राहतो. आपल्याला आपली सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एक घर बनवतो, त्यात 100 पिढ्यांपर्यंत त्यातच राहतो. एक घर बनवतो, बाप आजोबा पणजोबा त्याच घरात राहतात. पण ऑस्ट्रेलियन अमेरिकन असे राहत नाहीत. ते आपला डब्बा उचलतात, आज ह्या शहरात, दुसऱ्या दिवशी डब्बा उचलतात, आज दुसऱ्या शहरात. त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे. जर त्यांची लाईफस्टाईल तुम्ही आपल्या क्रिकेटच्या किंवा क्रिकेटर्सवर कराल तर खूप विचित्र वाटतं की एक्सपेरिमेंट आपल्या सभ्यतेला धरूनच तुम्ही केलं पाहिजे. कपिल, तुम्ही इनसिक्युरिटी कधीही तुम्हाला जास्त परफॉर्मन्स देऊ शकत नाही. जेव्हा मनुष्य सिक्युअर असतो, सॉलिड असतो, तर त्याची परफॉर्मन्स येते. मग आज राहुल द्रविड असावा, सगळ्यात सॉलिड प्लेअर आहे. उद्या जर त्याला बोललं की कदाचित उद्या तुम्ही टीमच्या बाहेर जाल, जर चांगलं खेळला नाहीत तर त्यांच्या खेळण्यात सुद्धा थोडा फरक पडत असतो. सो आपली सभ्यता, आपले विचार आणि आपल्या प्लेयरला कॉन्फिडन्सची गरज आहे, हलवण्याची गरज नाहीये. हलवाल तर अजून हलतील. बरेच हल्लेत, मोठमोठे खेळाडू हल्लेत. तर आपण चांगलं काम करत आहोत का? जर ग्रेग चॅपेलने काही चांगलं केलं असेल तर त्यांचं सुद्धा कौतुक आहे की त्याने सगळ्या प्लेयर्सना एक समान केलं आहे. त्याच्या सोबतच हे सुद्धा आहे की खूप एक्सपेरिमेंट आहे. आय थिंक आपण एक्सपेरिमेंटचे सक्षम अजून बनलो नाहीये. आपलं क्रिकेट तिथे पोहोचलं नाहीये की इतके एक्सपेरिमेंट करा आणि आपल्या पण ते टीमला अजूनही हरवत म्हणतात की राहा. आम्ही एक्सपेरिमेंट करत राहू. आता जी मॅच झाली त्यांनी पुन्हा इरफान पठाणला ओपनिंगसाठी पाठवलं. मी तर ठरवूनच टाकलं आहे गेल्या 6 महिन्यांपासून इरफान पठाण नंबर 7 बॅट्समन नाहीये. तो तर 3 नंबरचा बॅट्समन आहे. जर तुम्ही 25 मॅचपैकी 15 किंवा 18 वेळा नंबर 3 जात असाल तर हे सरप्राईज नाहीये. हा एक्सपेरिमेंट नाहीये. दॅट इज एव्हरीडे स्टोरी. सो दॅट इज हिज 3 नंबर बॅट्समन वी आर. आपण बाहेर बसून हेच म्हणू शकतो, एकतर तो खूप स्टबन आहे किंवा की कदाचित त्यांचे विचार आपल्या विचारांपेक्षा वरती आहेत. आपण तेवढा विचार करू शकत कपिल, नाही. तुम्ही इतक्या स्पष्टपणे, निर्भीडपणे तुमचं म्हणणं मांडता न घाबरता एक इम्प्रेशन लोकांच्या डोक्यात आहे की ग्रेग चॅपेल इंडियन टीमचे जे मोठमोठे स्टार्स आहेत, जे पॉवरफुल प्लेयर्स आहेत, त्यांना बाहेर काढू इच्छितात. त्यांनी सौरभ गांगुलींना बाहेर काढलं, त्यांना सचिन तेंडुलकरला बाहेर काढायचंय, त्यांना हरभजनला अद्दल घडवायची आहे, त्यांना वीरेंद्र सेहवागला बाहेर काढायचंय. आय थिंक अद्दल घडवायची नाहीये. एकत्र येऊन त्यांना खेळायला शिकवायचं आहे. आय थिंक कोणत्या शब्दांचा कोणत्या वेळी वापर करता दॅट्स थोडंसं त्यात अंतर आहे. तुम्ही त्यांना एकत्र करून, संघटित करून एकत्र खेळवू शकता का? ते जास्त इम्पॉर्टंट आहे. कुणी त्यांना हलवून बाहेर काढणं ते त्याचं उत्तर नाहीच आहे. की आपण ह्या प्लेयर्सशी कोणता बेस्ट परफॉर्मन्स घेऊ शकतो, तो घेतला पाहिजे. कधी कधी तुमचं बोलणं ऐकून असं वाटतं की तुम्ही या प्लेयर्सना भडकवत आहात ग्रेग चॅपेलच्या विरोधात. बघा, तुम्ही मीडियावाले आहात, तुमच्याकडे खूप ताकद आहे. आमच्या शब्दांना मोडून तोडून तुम्ही कसेही बोलू शकता. तुम्हाला तर आम्ही थांबवू शकत नाही. आम्ही जे बोललो, जो आम्ही विचार केला, आम्ही बोललो. आता त्याचे तुम्ही 3 अर्थ काढा किंवा 5 अर्थ काढा, नाही, ते मी फक्त तुमच्यावर एक अर्थ आहे. काढतोय. कपिल, राहुल द्रविडला जे तुम्ही बोललात, राहुल द्रविडसाठी तुम्ही हे बोललात की जर राहुल द्रविडला ग्रेग चॅपेल डॉमिनेट करत असतील, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून काम करून घेत असतील तर ही चूक राहुल द्रविडची अगदीच वीकनेस आहे. कॅप्टन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आत फील्डमध्ये कॅप्टन आहे सगळं काही. आज जर जिंकत असू तर कॅप्टनची वाहवा होते. जर टीम हारत असेल तर कॅप्टनला शिव्या मिळतात. आणि राहुल द्रविडपेक्षा इम्पॉर्टंट कोण असेल बरं? जर ते कुणामुळे दाबले जात असतील तर त्यांची वीकनेस आहे.
कारण त्यांच्यावर संपूर्ण देश निर्भर आहे आणि त्यांचा विचार असला पाहिजे की माझ्या टीमसाठी काय योग्य आहे. तुम्ही जर डिस्कशन करून कुठली बेटरमेंट टीममध्ये आणू शकत नसाल, सो यू आर अ वीक पर्सन. तर तुम्ही राहुल द्रविडला सल्ला देत आहात की विद्रोह करायला ग्रेग विद्रोह चॅपलच्या नाही विरोधात? करायला सांगत. तुम्ही जेव्हा कुठल्या मुद्द्याची गोष्ट करता तो विद्रोह नाहीये. हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह दॅट. बट जर मी माझ्या बापावर म्हणत असेल की माझ्या डॅडने ही चूक केली आहे, हा विद्रोह नाहीये. टू गेट द बेस्ट आउट ऑफ दॅट. जर मी आपल्या कोचशी बोलत असेल की कोच तुम्ही चुकीचंच बोलत आहात, माझा टीचर चुकीचं बोलत आहे, पण जेव्हा तुम्ही डिस्कशन करता तेव्हा रिझल्ट चांगला येतो. डिस्कशन करणे हा काही विद्रोह करणे नाही आहे. पण जेव्हा विद्रोह तर तुम्ही तेव्हा असतो की एक तर आपण माझा ऐका किंवा तुमचा ऐका. नाही, मिळून मिसळून तुम्ही काम करा अँड बेटरमेंट फॉर द कंट्री. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही कंट्रीच्या हिताने बोलत आहात का, की तुम्ही आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला बघून कंट्रीची वाट लागली तरी मला चिंता नाही, मी जे म्हणतो तेच बरोबर आहे, असं नाही आहे. तुमच्या योग्य विचार करण्यापेक्षा कंट्रीसाठी योग्य निर्णय जास्त महत्वाचा आहे. दॅट्स कॉल्ड टीम स्पिरिट. दॅट्स कॉल्ड की दॅट्स द वे वन शुड प्ले. ह्याचा अर्थ तुम्ही राहुल द्रविडला सुद्धा वीक कॅप्टन असा आरोप तुमचा आहे का? हेच तुमचं मत आहे का? जिथे त्यांनी स्टँड घेतला पाहिजे तिथे घेणार नाहीत ते. आणि आपल्याला एकापेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त वेळा लक्षात येईल की गोष्ट, तेव्हा आपल्याला वाटतं की हा वीक कॅप्टन आहे, हा स्ट्रॉंग नाहीये. तुम्ही जर प्रत्येक वेळी बोलाल की मला बोलायचं नाहीये, कुणी दुसऱ्यांनीच बोलावं, कॅप्टनचं कामच हे आहे बोलणं आणि सांगणं की हे का झालंय. जर चूक झाली असेल तर मान्य करायला काय अडचण आहे. जर नाही चूक झाली, आम्ही विचार केला, टीमने हा डिसिजन घेतला अँड वी स्टक बाय दॅट, आपली चूक आहे, आपण मान्य करायला तयार आहोत. परंतु तुम्ही बोलणारच नाही, सांगणारच नाही काय झालं आहे ते, तर लोकांना वाटतं की का नाही सांगत आहेत. थोडी विकनेस त्यांची दिसायला सुरू होत असते. जेव्हा मॅच हारते इंडियन टीम तेव्हा तुमचा हल्ला कोचवर असतो, ग्रेग चॅपलवर असतो. जर तुम्ही मीडिया विदिन 1 महिन्याच्या आत एक मॅच जिंकली आणि ग्रेग चॅपलला तुम्ही स्वर्गात नेऊन बसवाल का मग, आणि प्लेयरला विचारणार नाहीत, तर त्याच वेळी जेव्हा भारत हरतो, तर जेव्हा हारतो तेव्हा तुम्ही प्लेयरला म्हणता की तुम्ही हरलात. हे कसं होऊ शकतं? एकतर इज्जत आणि मान दोन्ही एकाच रस्त्याने द्या आणि शिव्या द्याल तर एकाच रस्त्याने द्या. जिंकलो तर ग्रेग चॅपलने केलं आहे, हारलो तर प्लेयर्सची चूक आहे. असं कसं होऊ शकतं? कदाचित भीती या गोष्टीची आहे की प्लेयर्सच्या मनात इम्प्रेशन हे आहे की सौरभ गांगुली यासाठी बाहेर झालेत कारण त्यांचं कोच ग्रेग चॅपलशी पटलं नाही. त्यासाठी ग्रेग चॅपलला का? जे 5 नॅशनल सिलेक्टर आहेत त्यांचा काही दोष नाही. एका ग्रेग चॅपलला तुम्ही बोलताय, हे ग्रेग चॅपलने नाही म्हटलं आहे की त्यांनी बाहेर व्हावं. त्याने आपला सल्ला दिला असेल की आय डोंट थिंक सो ही डिझर्व इन दिस टीम. परंतु 5 सिलेक्टर्स जे इंडियाचे आहेत, जे हिंदुस्थानसाठी खेळलेत, हे त्यांच्या विचारात आहे की आय थिंक याचा टाइम झाला आहे. त्यांनी नक्कीच विचारलं असेल कॅप्टनला, नक्कीच विचारलं असेल त्यांनी मॅनेजरला हे बघा, सुद्धा. मी तुम्हाला सांगतो, एक मोठं इम्प्रेशन लोकांमध्ये हे आहे की राहुल द्रविड यामुळे कॅप्टन बनलेत कारण ते ग्रेग चॅपलचे डिसायबल बनलेत, त्यांना गुरु मानले आणि ते शिष्य बनलेत. आणि मग- सौरभ गांगुली यामुळे बाहेर पडलेत कारण त्यांनी त्यांना गुरु नाही मग आज मानले. तुम्ही 5 सिलेक्टर्स का ठेवलेत? त्यांना काढूनच टाका. मग ते कशाला बसले आहेत? 5 सिलेक्टर्स त्यांचं हे काम आहे. त्यांचं काम आहे कॅप्टनला पिक करणं. त्यांचं काम आहे पूर्ण टीमला पिक करणं. आणि तुम्ही क्रेडिट देता की ग्रेग चॅपल टीम बनवतो. हे कसं मान्य करू मी? मी क्रिकेट खेळलोय, 5-15 वर्ष हिंदुस्थानसाठी खेळलो आहे. सिलेक्टर्स पिक द टीम, हे त्यांच्या हातात आहे. त्यानंतर दे पिक द 11 ऑल्सो. बट जर सिलेक्टर्स वीक असतील तर कॅप्टन स्ट्रॉंग होतो किंवा मॅनेजर स्ट्रॉंग होतो. तर तुम्ही दुसऱ्या बाजूने बोलता की आपले जे नॅशनल सिलेक्टर्स आहेत ते खूप वीक आहेत. त्यांनी सुद्धा विचार करूनच सौरभला काढला असेल. मग मी ग्रेग चॅपलला का दोष देऊ बरं? जर कौतुक करायचं असेल तर मी आपल्या सिलेक्टर्सचं करेन. जर चूक करेन तर आपल्या सिलेक्टर्सला मी बोलेनच, त्यांनी विचार केला की टाइम आला जर आहे. तुम्ही सिलेक्टर असतात तर मी नाहीये. जर मी नाहीये. काय तुम्ही राहुल द्रविडला कॅप्टन बनवलं असतं का? मी नाहीये. ज्या गोष्टीवर मी नाहीये त्यावर मी बोलू शकत नाही. जर मी प्राईम मिनिस्टर असतो तर काय केलं असतं? जर नाहीये तर काय फायदा त्यावर बोलण्याचा? तुम्ही प्राईम मिनिस्टर असता तर ग्रेग चॅपलला बाहेर पाठवलं असतं. मी नाहीये. जर मी बोर्ड प्रेसिडेंट असतो तर काय केलं असतं? असतो तर मी सांगितलं असतं. प्राईम मिनिस्टर असतो तर मी बोललो असतो. जर मी नाहीये तर अशा प्रकारे विचारांच्या जगात राहण्याचा शौक नाहीये मला.